जगाच्या इतिहासात झालं नाही असं जागा वाटप महाविकास आघाडीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या मागणीवर संजय राऊतांनी भाष्य केलं। महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू असल्याने सत्ताधाऱ्यांनी सुद्धा टोले लगावण्याची संधी साधून घेतली। महाविकास आघाडीतल्या जागा वाटपाची दखल बहुतेक जागतिक पातळीवर घेतली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण महाविकास आघाडीच्या गेल्या अनेक महिन्यांपासून बैठका आणि चर्चा सुरू आहेत, पण लोकसभेच्या जागा वाटपाचा निर्णय अद्याप झालेला नाही। त्यातच महाविकास आघाडीत नव्याने समाविष्ट झालेल्या वंचित बहुजन आघाडीने नाराजी व्यक्त केली आहे। महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांना पत्र लिहून महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या। आघाडीतील प्रमुख पक्षांनी आधी त्यांच्याच जागा वाटप करावं आणि त्यानंतर ज्या जागा आम्हाला हव्या असतील त्या जागांबद्दल आम्ही संबंधित पक्षांसोबत वाटाघाटी करू असा पवित्रा प्रकाश आंबेडकर यांनी घेतला। ज्या जागा पाहिजेत त्या जागा कुठल्या पक्षाच्या कोट्यामध्ये गेलेल्या आहेत हे पाहता येईल आणि त्या पक्षाबरोबर वाटाघाटी करून पुढच्या मीटिंगमध्ये किती ॲडजस्टमेंट झालं, किती ॲडजस्टमेंट झालं नाही किंवा पूर्णपणे ॲडजस्टमेंट झालं याचा आराखडा आम्हाला असताना त्या बैठकीमध्ये देता येईल। प्रकाश आंबेडकर यांच्या मागणीमुळे महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या पोटात गोळा आला। वंचितच्या विनंतीला मान देऊन त्यांच्या महाविकास आघाडीतला समावेश निश्चित झाला। प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या पक्षाचे प्रतिनिधी आघाडीच्या बैठकांमध्ये सहभागी होतात, याकडे संजय राऊत यांनी लक्ष वेधलं। मंगळवारी होणाऱ्या आघाडीच्या महत्त्वाच्या बैठकीसाठी वंचितला निमंत्रण देण्यात आल्याची माहिती सुद्धा राऊत यांनी दिली, पण जागा वाटपाच्या वंचितच्या मागणीबद्दल राऊत यांनी थेट भाष्य केलंच नाही। जागा वाटपाची चर्चा एकत्र होईल, त्यांची जी भूमिका आहे की 3 पक्षांनी जागा वाटप करावं आणि त्यांच्याकडनं आम्हाला हव्या त्या जागा मागून घेऊ, अशा प्रकारचं जागा वाटप जगाच्या इतिहासामध्ये कधी होत नाही। प्रकाश आंबेडकर यांना कोणत्या जागा हव्या आहेत आणि त्या आम्ही द्यायला तयार आहोत याची माहिती आंबेडकर यांना असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं। मात्र या सगळ्या घडामोडींवरून आघाडीमध्ये जागा वाटपावरून सर्व काही आलबेल नसल्याचं स्पष्ट झालंय। त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी विरोधकांच्यावर हल्लाबोल करण्याची संधी साधली की प्रकाश आंबेडकरजींनी मातोश्रीवर फोन लावला उद्धव ठाकरेंशी बोलण्यासाठी, तेव्हा 2दा त्यांचा फोनच उद्धव ठाकरेंनी घेतलेला नाही। म्हणजे उद्धव ठाकरेंची जी जुनी सवय आहे लोकांचा अपमान करण्याचा, तोच अपमान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरच्या व्यक्तीचा या उद्धव ठाकरेंनी केलेला असं आमच्याकडे माहिती आहे। महाविकास आघाडीत सुरू असलेल्या जागा वाटपाच्या चर्चेचं गुऱ्हाळ हे संपत नाहीये। त्यातच वंचितला नेमक्या कोणत्या जागा मिळणार आणि किती जागा मिळणार यावर अजून स्पष्टता नाही। त्यामुळे वंचितकडून महाविकास आघाडीतल्या जागा वाटपानंतर संबंधित पक्षासोबत वाटाघाटी करू अशी भूमिका घेण्यात आली आहे। एकंदरीतच महाविकास आघाडीत सुरू असलेली जागा वाटपाची ही प्रक्रिया जगाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरानं लिहून ठेवली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।